रुपाली पाटील यांनी पक्षाकडे आपला खुलासा पाठवलेला आहे। कुठेही पक्षाचा शिस्तभंग केला नसल्याची रुपाली पाटील यांनी आपल्या या खुलासा दरम्यान माहिती दिली। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या संदर्भामध्ये महिला आयोगाने मांडलेल्या मताशी मी सहमत नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं होतं। तर मी केवळ पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांशी मताचा सन्मान करून माझं म्हणणं मांडलं होतं। रुपाली पाटील यांनी आपल्या खुलाशामध्ये याबाबतचे असे मुद्दे मांडलेले आहेत। मला पक्षाकडून नोटीस का देण्यात आली मला याची कल्पना नाही। रुपाली पाटील यांनी आपल्या पत्रामधनं ही सगळी भूमिका मांडली। एक लक्षात घ्या, त्यांनी जे वक्तव्य केलं मी तेव्हाही सांगितलं की त्यांनी खरं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या काही बोलून गेल्या होत्या त्याची दिलगिरी व्यक्त करायला पाहिजे होती। पीडिताच्या कुटुंबाच्या समाधानासाठी त्यांचं लेकरू गेले म्हणून त्यांनी ते नाही केलं। रुपाली पाटील 2 दिवस बोलली नाही म्हणून महाराष्ट्रातली आंदोलनं थांबलीत का त्यांच्या विरोधातली? तर नाही, ती आंदोलनं चालू आहेत। त्याच्यामुळे मी महाराष्ट्रातल्या जनतेसोबत अन्यायाच्या विरुद्ध न्याय देण्यासाठी आधीही उभी होते, आजही राहणार आहे आणि उद्याही राहणार।